दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. सध्या आपल्याला शालेय पोषण आहार ॲपवरून भरण्यासाठी अडचणी येत आहेत. जोपर्यंत ते ॲप अपडेट होत नाही तोपर्यंत आपल्याला त्यावरून माहिती भरता येणार नाही. तर आपल्याला पोर्टलवरती ही माहिती भरायची आहे. पोर्टलवरून माहिती भरताना जी अडचण येते त्या अडचणीसंदर्भातला एक व्हिडिओ याआधीच बनवला आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो आपण पाहू शकता. त्याचबरोबर या पोषण आहारच्या रिलेटेड जे आवश्यक सध्याचे आहेत ते व्हिडिओची लिंकसुद्धा दिलेली आहे. आता पोर्टलवरती लॉग इन होताना आपल्याला अडचण जर आली पासवर्ड रिसेट करण्याचा, माननीय केंद्रप्रमुख किंवा BO लॉगिनवरून जर काही अडचण आली, जर पासवर्ड रिसेट झाला नाही तर इथे आपल्याला बघा या साईडवरती दिलेलं आहे मिड डे मील पोर्टल आणि त्याच्या खाली दिलं SMS यूजर मॅन्युअल. तर हे आधी आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला एक मेसेज आधी आपल्या व्हॉट्सअपवरती टाईप करून घ्यायचा आहे आणि तो कॉपी पेस्ट करून आपल्या मेसेजमध्ये जाऊन तो सेंड करायचा आहे. तर याचबद्दल माहिती आपण करून घेऊयात या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर बघा इथे आधी आपण SMS यूजर मॅन्युअल याला क्लिक करूयात. याला क्लिक केल्यानंतर ते आपल्याला डाउनलोड करा म्हणतं आहे. डाउनलोड केल्यानंतर आपलं जे PDF रीडरचं जे ॲप असेल त्यामधून आपण ते ओपन करून घेऊयात. ही PDF इथे ओपन झालेली आहे. बघा इथं आपल्याला मेसेज पाठवण्यासाठीचे 3 नंबर दिलेले आहेत. आपण शक्यतोवर 92चा जो नंबर आहे 9223166166 याचा वापर करणार आहोत. आणि त्या माहिती याच्यामध्ये दिलेली आहे, आधी व्यवस्थित वाचून घ्यायची आहेत. तो SMS कसा करायचा आहे इथं दाखवलं बघा. ओनली प्रायमरी स्कूलसाठी काय करायचं आहे, MS टाकून स्पेस द्यायचं आहे, MD MM त्यानंतर स्पेस SC स्पेस त्यानंतर स्कूल UDAS नंबर P1-5 स्पेस 200 म्हणजे एक नमुना दाखल एक दिलेला आहे आपल्याला. सगळा ही जी सगळी PDF आहे ही आपल्या पद्धतीने वाचून घ्यायची आहे. त्याचे शॉर्टकट कोड दिलेले आहे, त्या कोडचा अर्थसुद्धा इथं आपल्याला दिलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला एक आपल्या शाळेचा मेसेज जो आहे तो एकदा बनवून घ्यावा लागेल. तो एकदा बनवताना थोडासा त्रास होईल, त्यानंतर आपण तो कॉपी पेस्ट करू शकतो आणि एकदा का आपला त्या पोर्टलचा पासवर्ड रिसेट झाला की आपण पोर्टलवरतूनच ही माहिती भरूयात. तर इथे काय कुठले आकडे टाकायचे आहेत, कोणत्या इयत्तेसाठी टाकायचे आहेत, कडधान्यासाठी काय वापरायचे हे सगळं यामध्ये दिलेलं आहे. आणि इथे सांगितलेलं आहे की SMSचे रिप्लाय जे येतील ते काय येतील त्यानुसार आपलं ते रिफ्यूज झालं रिक्वेस्ट का सक्सेसफुली सर्व झाली किंवा आणखीन काय अडचण आहे का ते सुद्धा इथे आपल्याला दिलेलं आहे. त्यानुसार आपल्याला ते मग चेक करून घ्यावं लागेल. तर अशी ही माहिती या PDF दिलेली आहे. ही PDF आपल्याला काळजीपूर्वक वाचायची आहे आणि काळजीपूर्वक वाचून झाल्यानंतर आपल्याला आपला तो मेसेज आधी टाईप करून घ्यायचा आहे. तर तो मेसेज आपण टाईप करून घेऊयात आणि हा जो मोबाईल नंबर आहे तो सुद्धा आपल्या लिहून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपण तो मोबाईल नंबर आणि त्यांनी ज्या सूचना दिल्या त्या पद्धतीने कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स, कॉमा, स्पेस हे देऊन सगळी माहिती आपल्या शाळेची इथे तयार करून ठेवलेली आहे. आधी आपल्याला मोबाईल नंबर तो आपण कॉपी करून घेऊयात आणि मेसेजमध्ये पेस्ट करूयात. इथे तो मोबाईल नंबर आपण पेस्ट करून ठेवलेला आहे, त्याला आपण सेंड याच्यामध्ये टाकूयात. त्यानंतर इथे आपल्याला मेसेज टाकायचे त्याला क्लिक करूयात. पुन्हा आपण त्या मेसेजवरती जाऊन तो मेसेज कॉपी करून पेस्ट करूयात. आणि आता हा मेसेज आपण सेंड करूयात. मेसेज सेंड झालेला आहे. रिप्लाय काय येतो आपण बघूयात. रिप्लाय काही आला नाही, मात्र वरिष्ठ कार्यालयाला विचारणे केली त्यावेळेस डाटा सेव्ह झाला आहे असं सांगितलं.
आणि त्यांनी एक फोटो पाठवला. त्या फोटोनुसार खाली SMS असं दिसत आहे. याचा अर्थ SMS द्वारा ती माहिती आपली भरल्या गेलेली आहे. इथे तुम्हाला सगळ्यात खाली दिसेल बघा SMS. तर अशा पद्धतीने आपण SMS द्वारा सुद्धा आपली दैनंदिन माहिती भरू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.